बरं चाललंय काय? हे हिरवं झाड ठेवलंय. यावरून एक आठवलं मला, म्हटलं मुलांसाठी एक थोडासा IMP चर्चेचा भाग सध्या राष्ट्रीय हरित लवादाद्वारे जो आज चर्चेमध्ये आहे, राज्यसेवेमध्ये असणारा विषय पर्यावरण, कंबाईन गट ब मध्ये असणारे पर्यावरण, वातावरण, UPSC मध्ये असणारा वास्टनेस, मोठा भाग हा या घटकाचा. सहजच थोडंसं उन्हाळा सुरू होतोय, म्हटलं पर्यावरणीय दृष्ट्या जी काही चालू आहे घटक तो आपण चर्चेला घेऊया. राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याद्वारे नुकताच एक प्रश्न मार्गी लागला, तो म्हणजेच अंदमान आणि निकोबार ह्या बेटासंदर्भातला. आपण बघितला, ऐकला, परंतु त्याचं सामरिक महत्व आहे का, त्याचं व्यापारिक महत्व आहे का, तिथल्या आदिवासी असणाऱ्या जमाती यांच्यासाठी घटनेमध्ये एक अनुच्छेद देखील आहे. कुठला अनुच्छेद आहे बरं, कोणी सांगू शकेल का? हा आठवते का बघा, अनुच्छेद 368 बरोबर का, 338 कंसामध्ये अ आणि 9 ही तरतूद. 338 अ मधली 9वी तरतूद, तिथे असणाऱ्या आदिवासी जमातींचं संवर्धन करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं. आता केवळ हे मनुष्य प्राण्यांच्याच बाबत लागू होतंय का, तर नाही. तिथे प्रवाळ आहे. प्रवाळ म्हणजे काय? शेवाळ, आपलं कोरल्स रीफ, याचंही संरक्षण होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्यापारी केंद्र उभारणार आहात, म्हणजेच त्या ठिकाणी उभं राहतंय सगळ्यात मोठं म्हटलं तर क्लिअर आहे की त्या ठिकाणी टर्मिनल उभं राहतंय. कशाचं? कंटेनर टर्मिनल. होय, एक्सचेंज होणार. हे कंटेनर त्या जहाजात ठेवायचं आणि पाठवायचं. अगदी सहज साधं सोपं. या ठिकाणी सागरी दृष्टिकोन जो आपण आखला आहे भारत सरकारने 2030 पर्यंतचा, अमृतकाल व्हिजन जे 2047 पर्यंत चालणार आहे, ह्या अमृतकाल आणि सागरी दृष्टिकोन यातून जो विकास घडवायचा आहे, सामरिक, व्यापारिक आणि सामाजिक, याच्याही पलीकडे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रातील असणाऱ्या विविध देशांना आकर्षितही करायचं आहे आपल्या देशासोबत व्यापारासाठी. ह्या व्यापारातून आपल्याला मिळणार काय मिळणार आहे? रेमिटन्स, म्हणजेच परकीय चलन. ह्या परकीय चलनातून परकीय व्यापार हा वाढणार आणि ह्या परकीय व्यापारामुळे आपली परकीय गंगाजळी वाढणार. परकीय गंगाजळी मी काय वेगळं सांगणार नाही मित्रांनो, हे तुमच्यासाठीच आहे. म्हणून राष्ट्रीय हरित लवाद आणि अंदमान निकोबार बेट या विषयीचा जो काही चर्चेचा भाग आहे, हा भाग आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो. यामध्ये इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये प्रमुख सागरी व्यापार मार्गाजवळ मुख्य पायाभूत सुविधा उभ्या करतोय आपण. बघा, दैनंदिन गरजा, दैनिक गरजा, गरजेच्या गरजा, ह्या सगळ्या पुरवता भारत आज पायाभूत सुविधांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती विकास घडून आणतोय. यामध्ये ICTT आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल उभा करतोय त्या ठिकाणी. हा मुख्य भाग. पुढे ग्रीनफील्ड टाउनशिप होणार आहे, तिथे ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. गॅस आणि सौर ऊर्जेवर चालणारे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी आणतोय आपण. त्या ठिकाणी मृदेची धूप होऊ नये म्हणून, समुद्र किनाऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून, वाळूचे किनारे हे संवर्धित राहावेत म्हणून देखील पर्यावरण केंद्रीय पर्यावरण विभाग हा छान काम करतोय. यामध्ये महत्वाचं सांगेल, तिथे लेदर बॅक समुद्री कासव आहे. त्या ठिकाणी खेकडे पण आहे बरं का. त्या ठिकाणी निकोबार बेटावरील मकाक या नावाचं एक पक्षी पण आहे. हे पक्षी, हे प्राणी, खाऱ्या पाण्यातली मगर पाहिली का तुम्ही? हे सगळं त्या ठिकाणी आहे. यांचं संवर्धन होणं, यांचं नुकसान होऊ नये, हे सगळं राखून आपल्याला सामरिक, आर्थिक, राजकीय आणि व्यापारिक केंद्र ते विकसित करायचं आहे. हे संपूर्ण प्रकरण IMP आहे बरं का. यासोबतच असणाऱ्या खाड्या, कुठल्या खाड्या बाबा त्या ठिकाणी? चला बघूयात आपण. मल्लाक्काची खाडी, सुंदा आखात, लोंबॉकची सामुद्रधुनी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेतच. मग मल्लाक्काची सामुद्रधुनी काय आहे? सुंदा गर्ता त्या ठिकाणी आहे का? लोंबॉक काय ठिकाण आहे आपल्याला बघावं लागेल थोडंसं. पर्यावरण दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्याच नाही, तर आपल्याला या ठिकाणी भौगोलिक दृष्ट्या हे घटकही तितके महत्वाचे आहे. म्हणजेच सामरिक, राजकीय, व्यापारिक, भौगोलिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पायाभूत सुविधा विकसित करत आहोत, त्या म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी.
आणि हे सगळं करत असताना तिथल्या पर्यावरण घटक, तिथला सामाजिक घटक, आर्थिक घटक याद्वारे भारताचा विकास घडून येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती. हा तितका गरजेचा. म्हणून मित्र हो, फक्त अभ्यास करू नका. घडणारी प्रत्येक घटना ही लक्षात घ्या. युपीएससी एमपीएससी लेवलपर्यंतच नाही, मुलाखतीपर्यंत आणि लिखाण कौशल्यांपर्यंत सगळा आधार आज कलेक्ट करून ठेवा. हा अंदमान निकोबार बेटांविषयीचा प्रश्नच नाही, हा पर्यावरण संतुलनाविषयीचाही प्रश्न असू शकेल. जसं ऑस्ट्रेलियन रीफ, हो कोरल रीफ्स आहे त्या ठिकाणी, प्रवाळ भित्तिका आहे, त्या विषयीचा एक विषय हा काही वर्षापूर्वी चर्चेत होता. G20, C20, G7 आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पर्यावरण असंतुलित होऊन जाईल, तिथल्या समुद्री जीवांना खाण्यासाठी काही उरणार नाही. हे सगळे प्रश्न आज इथे पुन्हा येऊन कनेक्ट होत आहेत बघा. म्हणजेच ह्या विषयाला जोडून पूर्वीचा एखादा विषय आज चर्चेला येऊ शकतो बरं का. मागे जंगलाला आग लागली होती, तिथे वन्यजीवांचा नाश झाला, आपण बघितला. तो राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असेल. मागे एका भारतातील राज्यामध्ये वृक्षतोड घडून आणली मोठी, छान. अरे छान कसली म्हणताय, पर्यावरणाचा ऱ्हास आहे. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नोटीस होतात की तुम्हाला पुन्हा प्रश्न जन्म घेईल आता त्या ठिकाणांवरनं. मग ती सर्व ठिकाणं, ती सर्व विषय, सगळी घटक आज तुम्हाला पुन्हा अभ्यासाला घ्यायची आहेत. स्पर्धा परीक्षा हवं इतकं सोपं नाही आणि तुम्हाला वाटतंय तेवढं अवघड देखील नाही. योग्य मार्गदर्शन म्हणून शोध इन्स्टिट्यूट तुमच्या सेवेमध्ये आहे. मित्र हो, सर्वोच्च अधिकारी पदाचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब ही बारकाईने सांगड घालून जोडावी लागेल. आणि ही जोडत असताना तुम्हाला आकलन करावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि विश्लेषण करता येईल, टीका करता येईल, परीक्षण करता येईल, तुलना करता येईल. अशा प्रश्नांना सामोरं जाता येईल. चांगले मार्क मिळवूयात आणि अधिकारी होऊयात. सहजच जाता जाता तुमच्यासाठी अशी अनेक सेशन्स आम्ही घेऊन येत आहोत. सो भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. आणखी एक चांगलं काहीतरी तुमच्या सेवेत आम्ही सादर करतोय.